Cancer Healer Center, a new beginning. भारत डिजिटल हल्ला करू शकतो. दिवसातून एकदा मोबाईल फोन बंद करा. पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा इशारा. तर पख्तूनमध्ये नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवले. दहशतवाद संपेपर्यंत लढाई सुरूच राहणार. कुणालाही सोडणार नाही. पहलगाममधील हल्लेखोरांना योग्य शिक्षा मिळणार. पहलगाममधील हल्ल्यावरून गृहमंत्री अमित शहांचा इशारा. भारतातून पाकिस्तानामध्ये परतण्यासाठी नागरिकांची अटारी बॉर्डरवर गर्दी. वाघा बॉर्डरचा गेट बंद. सकाळपासून नागरिक ताटकळत रांगेत. मात्र पाकिस्ताननं गेट उघडलं नाही. भारत सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांना दिलासा. पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात जाऊ शकणार. भारताकडून पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद. 23 मे पर्यंत पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीमध्ये प्रवेश करता येणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी कारवाई. कराची आणि लाहोरचा एअर स्पेस बंद राहणार. 31 मे पर्यंत कराची आणि लाहोरचा एअर स्पेस बंद करण्याचा पाकिस्तानचा निर्णय. पाकिस्तानी जहाजांना भारताच्या समुद्रामध्ये बंदी करण्यात येणार. पोस्ट सेवा देखील बंद करण्याचा भारताचा विचार. सूत्रांची माहिती. पाकिस्तानकडून लष्कर-ए तोयबा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेमध्ये वाढ. भारत हाफिज सईदचा खात्मा करू शकतो अशी भीती. हाफिजला पाकिस्तानातून बाहेर निघण्यास बंदी. पंजाब बॉर्डरजवळ 2 पाकिस्तानी ड्रोन मिळाल्याची माहिती. बीएसएफकडून पंजाब बॉर्डरवर सापडलेले पाकिस्तानी ड्रोन जप्त. एक ड्रोन गुरुदासपूर तर दुसरं ड्रोन अमृतसरमध्ये सापडलं. भारतासोबतच्या तणावामध्ये मध्यस्थीसाठी पाकिस्तानचं अमेरिकेला आवाहन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पाकिस्तानी राजदूताची चर्चा. पाकिस्तान विरोधातील तणाव भारतानं कमी करावा अशी विनंती. दहशतवादाविरोधातील लढ्यात अमेरिका भारतासोबत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेटशी चर्चा. भारताला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन. पहलगाम हल्ल्याचं सत्य समोर आणण्यासाठी पाकिस्ताननं तपासात सहकार्य करण्याची गरज. अमेरिकेचं आवाहन. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफमध्ये चर्चा झाल्याची माहिती. पीओके ताब्यात घेऊन दहशतवाद संपवा. घर में घुस के मत मारो, अब उनके घर में जाकर बैठो. पहलगाम हल्ल्यावरून एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांची भूमिका. बॉर्डरवर फक्त फुलझड्या चालवू नका. कडक ॲक्शन घ्या. लक्षात राहील असं उत्तर द्या. पहलगाम हल्ल्यावरून जावेद अख्तर यांचं केंद्र सरकारला आवाहन. एनआयचे डीजी सदानंद दाते यांच्याकडून बैसरन व्हॅलीमध्ये 3 तास पाहणी. प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआय पथकाकडून बैसरन व्हॅलीमध्ये हल्ल्याचा आढावा. पहलगाम हल्ल्याच्या 2 दिवस आधीच दहशतवादी बैसरन व्हॅलीत पोहोचले. एनआय तपासात माहिती समोर. 180 पेक्षा जास्त स्थानिकांची एनआयकडून चौकशी सुरू. पहलगाम हल्ल्याच्या संपूर्ण कटाची माहिती असणाऱ्या टूलकिटची एनआयकडून चौकशी सुरू. टूलकिटमध्ये प्रवासाचा मार्ग, राहण्याच्या ठिकाणासह सुरक्षा एजन्सींपासून बचाव करण्याची रणनीती. भारताला घाबरलेल्या पाकिस्तानी सैन्याची सीमेजवळ सियालकोटमध्ये वॉर ड्रिल. पाकिस्तानकडून व्हिडिओ ट्विट करत पोकळ धमकी. एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच. जम्मूच्या अखनूर सेक्टरसह काश्मीरमधील कुपवाडा आणि उरीमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन. भारताकडून जशास तसं उत्तर. प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीच्या भविष्यवाणीनुसार देशावर मोठं संकट येण्याची शक्यता. युद्धजन्य परिस्थिती मात्र युद्ध होणार नाही. तर यंदा सर्वसाधारण पीक येण्याचा देखील अंदाज. अमरावती जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. कांदा आणि संत्रा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. केदारनाथ धामचे दरवाजे उद्यापासून उघडतील. अक्षय तृतीयेपासून 4 धाम यात्रा सुरू. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी 108 क्विंटल फुलांचा वापर. Cancer Healer Center, a new beginning.